यानंतर आपले आजच्या कार्यक्रमाचे ऑनरेबल टुडे चीफ गेस्ट श्री दीपक घैसास सरांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. पहिल्याप्रथम सर्व यंग सायंटिस्टचं हार्दिक अभिनंदन आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा. खास करून करंजकर सरांचं अभिनंदन की जीवनगौरव पुरस्कार. पण जीवनगौरव पुरस्कार म्हणजे ही नवीन सुरुवात आहे असं समजा, हे रिटायरमेंटचं द्योतक नाही आहे. आणि तुमचा फायदा असाच समाजाला होत राहो ही इच्छा. खास तुझं अभिनंदन, तू बोललासही फार सुरेख. बायोलॉजी माझा सुद्धा आवडता विषय आहे. पण खरं म्हणजे या सगळ्या राऊंडमध्ये मी नॉन सायंटिफिक पर्सन एकटाच आहे. कारण चार्टर्ड अकाउंटंट आहे मी, त्यामुळे एका पंचपक्वानांच्या ताटांमध्ये आमलेटचा तुकडा पडल्यावर मला वाटतं. पण चवीला बरं असतं म्हणतात. तर सायन्सबद्दल मी 11वीपर्यंत सायन्स शिकलो, मराठीतून शिकलो. त्यामुळे बायोलॉजी परत शिकताना किंवा मॉलिक्युलर बायोलॉजी परत शिकताना मला इंग्लिश शब्द परत नीट समजावून घ्यायला लागले. मला अजूनही स्वादुपिंड, प्लिहा, जवनिका, कर्णिका हे शब्द पूर्ण माझ्या अभ्यासात होते. त्यामुळे नवीन शिकताना मला नवीन विषय वाटला होता. पण शेवटी सायन्स जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला प्रत्येक, जसं लँग्वेजला व्याकरण असतं, ग्रामर असतं, तसंच प्रत्येक शास्त्राला सुद्धा त्याचे ग्रामर असतं. बायोलॉजीचं ग्रामर आहे. आणि तू फार सुरेख सांगितलंस की आमच्या वेळेला साधारण इंजिनिअरिंगला न जाता बायोलॉजीला का गेला, तर माझं गणित कच्चं नाही म्हणून मी बायोलॉजीला गेलो असं बरेच जण मुलं सांगायचे आम्हाला. पण माझ्या मते कोणत्याही सायंटिफिक माणसाला त्याचा बेस हा मॅथ्समधनंच जातो, याची पूर्ण मला तर खात्री पडली. कारण मॅथ्समध्ये जे थिंकिंग आहे आपलं, मला बरेच विद्यार्थी, मी गेली 25 वर्ष शिकवतो आहे, मॅनेजमेंटची बरीच मुलं मुली मला विचारतात की आम्हाला A+B² का शिकवण्यात आलं, कारण त्याचा आम्हाला पुढे कधीही आयुष्यात उपयोग झाला नाही. तेव्हा मी त्यांना विचारतो की तुमच्या वडिलांनी तुम्हाला कराटे शिकायला का पाठवलं, की तुम्ही रस्त्यावर जाऊन मारामारी करावी म्हणून नव्हे, तर तुमच्या शरीराला एक प्रकारची चपळता यावी, फिटनेस व्हावं म्हणून. मला वाटतं गणित हा विषय तुमच्या मेंदूला एक प्रकारची विचार करण्याची शक्ती देतो आणि एक विचार करायची पद्धत देतो. आणि तो मला वाटतं सायन्सचा मूळ गाभा आहे. आणि माझी तुम्हाला सगळ्यांना अशी विनंती आहे की गणित कच्चं ठेवू नका. जेव्हा मुलं मला म्हणतात की गणिताची भीती वाटते, तेव्हा तुम्हाला खात्रीने सांगतो की गणिताची भीती वाटते याचा अर्थ त्यांना लहानपणी गणित चांगलं शिकवलं नाही गेलं. पण ज्याला गणित चांगलं शिकवलं जातं त्याला ते आकडे स्वतः आपल्याशी बोलायला लागतात. आणि मला मॅडमने सांगितलं, ते फार आवडलं की माणसाच्या टोळीने त्यांना घेतलं नाही पण प्राण्यांच्या टोळीने घेतलं. त्यांना मला खात्री आहे की त्यांना नक्की वाटत असेल की माणसापेक्षा जनावरांशी डील करणं जास्त सोपं आहे, कारण माणूस हा फार विचित्र प्राणी आहे. पण हे माणसाचं आयुष्य चांगलं करण्यासाठी, क्वालिटी ऑफ लाईफ सुधारण्यासाठी मला वाटतं सायन्सची गरज आहे. आणि आय कॅन टेल यू दॅट ऑल यंग सायंटिस्ट, प्लीज रिमेंबर, द वर्ल्ड डेस्परेटली नीड्स यू ॲज वी गो फॉरवर्ड. येस, आय मीन इट डेस्परेटली नीड्स यू. आणि तुम्हाला जेवढं पुढे जाता येईल तेवढं तुम्ही या सायन्समध्ये पुढे जा. ही सुरुवात आहे स्वरा. या संस्थेचं खास करून अभिनंदन, कारण माझ्या मुलांनीसुद्धा या परीक्षा दिल्या होत्या आणि त्यांच्या वागण्यामध्ये किंवा विचार करण्यामध्ये काय फरक पडला याची मला पण जाणीव झाली होती त्यांच्या लहानपणी. दुर्दैवाने आमच्या वेळेला असं काही परीक्षा नव्हत्या, पण आमचं सायन्स आम्ही शिकत गेलो आणि आवड निर्माण करत गेलो त्याच्यामध्ये. त्याचं श्रेय अर्थात पॉलिटेक्निकच्या आमच्या शिक्षकांना जातं. आणि एक त्यातल्या शिक्षक आमच्या इथे बसलेले आहेत, त्याला अभिवादन. मी थोडाच वेळ बोलणार आहे, कारण सरांचं भाषण मला जास्त ऐकायची इच्छा आहे
आणि नंतर तुमचं बक्षीसवान मुंबई आहे. तर 3 गोष्टी मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे सायन्सला तुम्ही अंगीकार करा त्याचा, कारण सायंटिफिक विचार करण्याची पद्धत तुमच्याकडे असू दे. सायन्सचा जेव्हा तुम्ही विचार करायला लागता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की हे टेक्नो सायंटिफिक रेव्होल्युशन हे इतक्या वेगाने पुढे जात आहे की टेक्नॉलॉजी साधारण प्रत्येक 10 वर्षांनी डबल होते आहे आणि सायन्स प्रत्येक 15 वर्षात डबल होत आहे. त्यामुळे ज्या प्रकारे त्याच्यामध्ये चेंजेस होत आहेत ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत आणि त्याच्यात भाग होणं आपण स्वतः हे महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही सगळे लकी लोक आहात की तुम्हाला या सायन्सचा बेस शिकता आला आहे चांगला आणि त्याच्यावर आता पुढे मोठी इमारत तुम्हाला बांधता येईल. एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की आर्मीमध्ये जेव्हा शिक्षण दिलं जातं तेव्हा बटालियनला असं सांगण्यात येतं की मार्च वेअर द गन्स आर हर्ड. जिथे युद्ध चालू आहे तिकडे तुम्हाला जायचं आहे. तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे की गो अवे फ्रॉम दी गन्स, की जिथे क्राऊड आहे तिकडे जाऊ नका. कारण तुम्हाला जर का संशोधन करायचं असेल तर जिथे कमी लोक आहेत, जी एरिया एक्सप्लोर झालेली नाही आहे त्या एरियामध्ये जाऊन जर का तुम्ही संशोधन केलं तर यश मिळायची जास्त शक्यता आहे आणि ते यश खूप मोठं असण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्राऊडेड एरियामध्ये प्लीज जाऊ नका कोणी. ते सगळेजणच काम करतात. अनक्राऊडेड एरियामध्ये की जिथे जास्त लोक नाही आहेत त्या एरियामध्ये जा. आणि मला वाटतं भारतासारख्या देशामध्ये अशा भरपूर जागा आहेत जिथे ज्या क्षेत्रांमध्ये लोक जात नाही आहेत जास्त, तिकडे जाऊन संशोधन करा. मला असंही सांगण्यात आलं की आता बायोलॉजीमध्ये लोक कमी जात आहेत, आय टीमध्ये जास्त येतात. मी स्वतः 25 वर्ष आय टीमध्ये काढले आहेत. पण मला असं वाटतं की आता मी जेव्हा बायोटेक्नॉलॉजीचा अभ्यास केला, मॉलिक्युलर बायोलॉजीचा अभ्यास केला, त्याला असं लक्षात आलं की मानवजात आपण सगळेजणांची लाईफ एक्सपेक्टन्सी वाढते आहे. त्या लाईफ एक्सपेक्टन्सीमध्ये आपण 70 ते 90 हा आयुष्य कसं जगणार आहोत याची जर का गॅरंटी हवी असेल तर बायोटेक्नॉलॉजीमध्ये ॲडव्हान्स होणं, सायन्स पुढे जाणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्याच्याकरता मी स्टेम सेल्स आणि या विषयांवर करतो आहे. पण एक सांगतो तुम्हाला की प्रत्येक संशोधन करताना प्रत्येक सायंटिस्टने एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की माझं ब्लू स्काय थिंकिंग काय, की ह्या संशोधनातून मला काय अचीव करायचं आहे पुढे जाऊन. ते दगड फोडणाऱ्यांची गोष्ट सांगितली जाते की दगड फोडताना 3 जण दगड फोडत असतात. एकाला विचारतात तो पोटासाठी करतोय, दुसरा म्हणतो मी दगड फोडतोय, तिसरा म्हणतो मी देऊळ बांधतोय. हा देऊळ बांधणारा जो आहे माणूस, तसं प्रत्येक सायंटिस्टने माझ्यामध्ये बघायला पाहिजे की माझं ब्लू स्काय थिंकिंग काय आहे. उदाहरणार्थ आम्ही जेव्हा स्टेम सेलवर काम करतोय तेव्हा ब्लू स्काय थिंकिंग असं आहे की एक दिवस माझी ऑर्गन फॅक्टरी असायला पाहिजे. आणि तुमच्या जर का मेझरकॅमिक स्टेम सेल्स मी तुमच्या दातातून काढून घेतलेल्या असतील आणि उद्या तुमची 17व्या वर्षी 80व्या वर्षी जर का किडनी खराब झाली आणि जर का डॉक्टरने सांगितलं की या मग तुमच्या पेशंटची किडनी खराब झाली, तर मग तुमच्या स्टेम सेल्स ज्या ठेवलेल्या होत्या लहानपणच्या त्या घेऊन मला लॅबोरेटरीमध्ये तुमची किडनी परत तयार करता आली पाहिजे आणि ती तुमच्यात बसवता आली पाहिजे. तर हे ब्लू स्काय थिंकिंग आहे. आणि आत्तापर्यंत इतिहास असा आहे की जेव्हा जेव्हा सायंटिस्टनी अशा गोष्टी सांगितल्या सुरुवातीला तेव्हा लोक त्याच्याकडे बघून हसलेत. आणि 10 वर्षामध्ये 50 वर्षामध्ये अशी पूर्ण खात्री झाली लोकांची की ही गोष्ट जी हास्यास्पद वाटत होती काही काळापूर्वी ती प्रत्यक्षात उतरते आहे आणि तशी उतरणार आहे. बायोटेक्नॉलॉजीमध्ये माझा स्वतःचा विश्वास आहे आणि पुढे जाऊन आता नॅनो टेक्नॉलॉजी येणार आहे. त्यामुळे 3 T's लक्षात ठेवा, IT, BT आणि NT. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आणि नॅनो टेक्नॉलॉजी या तिघांमध्ये प्रचंड प्रोग्रेस होणार आहेत आणि या तिन्ही गोष्टी एकत्र येणार आहेत. त्यामुळे कोणत्याही गोष्टीमध्ये ध्यास घेऊन त्याच्यामध्ये डीप जाणं, त्याच्यामध्ये फोकस करणं, या जर का गोष्टी केल्या तर ते माझ्यामध्ये त्या सायन्सचं ग्रामर तुम्हाला समजेल आणि तुमच्यामधून मोठे सायंटिस्ट तयार होतील. आज ऑलिम्पियाडमध्ये तुम्ही यश कमवत आहे, त्याप्रमाणे तुमच्यापैकी एखाद्या मुलाला नोबेल प्राईज सायन्समधलं मिळावं अशी माझी इच्छा आहे. आणि तुम्ही सगळे शिक्षक लोक आहात ते म्हणून हॅविंग अ स्मॉल एम आय थिंक इज अ क्राईम. त्यामुळे मोठं एम ठेवणं हेच महत्त्वाचं आहे. आणि कदाचित अजून एक 5 वर्षांनी 10 वर्षांनी याच बक्षिसाला पात्र ठरलेला मुलगा मुलगी आज मोठी झाली आहे, सायंटिस्ट झाले आणि त्यांना नोबेल प्राईज मिळाला आहे आणि त्या अवॉर्ड सेरेमनीमध्ये त्यांनी या संस्थेचा उल्लेख केला तर ते मला ऐकायला खूप अतिशय आवडेल. हे सगळं करत असताना मी आता कॉमर्सचा माणूस आहे.
त्यामुळे शेवटी व्हॅल्यू क्रिएशन कसं करता येईल हे बघणं महत्त्वाचं आहे. तर तुम्ही किती संशोधन केलं तरी त्या संशोधनाला पैसा लागतो आणि ते संशोधन झाल्यानंतर त्याच्यातून व्हॅल्यू क्रिएट होणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे श्रीमंत होणं याच्यामध्ये फक्त पैशाने श्रीमंत होणं नाही तर विचाराने श्रीमंत होणं हेही महत्त्वाचं आहे. आणि कोणताही सायंटिस्ट हा असा श्रीमंत असायला पाहिजे की ज्याचे विचार आणि व्हॅल्यू क्रिएशन या दोघांमध्ये तो अव्वल आहे. मी स्टार्टअप बिझनेसमध्ये आहे. मी मगाशी इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं की आमचे मोठे फंड्स आहेत दोन. डीप टेकमध्ये आम्ही मुलांना मदत करतो आहे स्टार्टअप्समध्ये. आणि ज्या तऱ्हेने ती मुलं सायंटिस्ट काम करत आहेत आणि त्याच्यातून व्हॅल्यू क्रिएट करत आहेत, माझ्या मते आज देशामध्ये एवढी अपॉर्च्युनिटी चांगली कधीच नव्हती. ती तुम्हाला मिळाली आज. तुमच्याकडे ज्ञान आहे, हा नॉलेज एरा आहे, तर याचा सर्वात जास्त तुम्ही चांगला उपयोग करून घ्या अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल मगाशी बोललं गेलं. एक दोन शब्द त्याच्यावर बोलतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यावर बरेच उलटे सुलटे मतप्रवाह ऐकू येतात की हे चांगलं आहे का वाईट आहे. माझ्या मते कोणत्याही सायन्सचं इनोव्हेशन झालं की त्याच्यामध्ये चांगलं आणि वाईट दोन्ही असतं. शेवटी आपण त्याचा कसा वापर करून घेतो याच्यावर महत्त्व असतं. आज मी IITचं 2 IITचं चेअरमन आहे आणि त्याच्यामध्ये बहुतेक प्रोफेसर्सचा प्रॉब्लेम हाच असतो की मुलं पेपर लिहिताना पेपर पब्लिश करताना सुद्धा AIचा वापर करतात, सबमिशन करताना AIचा वापर करतात. तर ते प्रिव्हेंट कसं करायचं? माझ्या मते प्रिव्हेंट करायची आवश्यकता नाही. मी त्यांना सोल्युशन तरी असं दिलं आहे की तुम्ही जेव्हा ते पेपर सबमिट करतील त्यावेळेला त्यांनी AI युज्ड असा एक संदेश त्याच्यावर द्यावा, म्हणजे आम्हाला त्याचं परीक्षण करताना त्या पद्धतीने परीक्षण करता येईल वर्सेस AI यूज न करणाऱ्या लोकांच्या. पण AI बरोबरच आता डीप लर्निंग आलं आहे, मशीन लर्निंग आलं आहे. आणि डीप लर्निंगमध्ये एस्पेशली मगाशी कोणतरी बोलताना म्हटलं की सामान्य माणसाला त्याचा कसा उपयोग करून घेता येईल. मला तर डीप लर्निंगमध्ये कॉम्प्युटर स्वतः शिकायला लागेल. म्हणजे कोणीतरी घातलेला डेटा न बघता उदाहरणार्थ एखाद्या पानावर समजा कीड असेल आणि ती जर का AIने शोधून काढत असतील त्याच्या माध्यमातून, तर तशीच कीड दुसऱ्या पानावर आल्यानंतर ते पान मला माहिती नाही असं कॉम्प्युटर ते सांगणार नाही. ती कीड बघितल्यानंतर तो गेस करेल की ही कीड आहे, म्हणजे ह्या पानावर सुद्धा रोग चालू झाला आहे. हे जे आहे याला मी डीप लर्निंग म्हणतो. तर कॉम्प्युटरचं ते डीप लर्निंग करायला लागणार आहे. आणि डीप लर्निंग झाल्यानंतर त्याचा उपयोग आपण कसा करून घ्यायचा. बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे रिप्लेस करेल, त्यामुळे अनएम्प्लॉयमेंट येईल, सायन्सवर परिणाम होईल, उद्योगावर परिणाम होईल. पण माझ्या मते सायंटिस्ट लोकांनी खास करून इट विल हेल्प यू टू सुपरवाइज युअर वर्क. इट विल गिव्ह सजेशन्स की तुम्ही एक्सपेरिमेंट करताना काय आणखीन कॉम्प्युटर सजेस्ट करतो आहे, कारण देयर विल बी करेक्टिव्ह विजडम अवेलेबल आहे. आणि त्याचा उपयोग करून तुमची प्रॉडक्टिव्हिटी जास्त वाढू शकेल आणि जास्त चांगलं संशोधन होऊ शकेल असा माझा स्वतःचा विश्वास आहे. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे काहीतरी वाईट आहे म्हणून बघण्यापेक्षा ते किती चांगलं आहे आणि त्याचा आपण कसा उपयोग करून घ्यायचा हे जर का आपल्याला समजलं तर मला वाटतं जास्त फायदा होईल त्याचा. दुसरा एक भाग मला सगळ्यांना सांगायचं आहे की सस्टेनेबिलिटी. आता आपण जंगलाचं महत्त्व ऐकलं, ऑक्सिजन फॅक्टरी म्हटलं त्याला. कोणतंही संशोधन करताना एन्व्हायरमेंट फ्रेंडली संशोधन हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपण इलेक्ट्रिक व्हेकल जरी आत्ता वापरत असलो आणि त्या बॅटऱ्या वापरत असलो तरी त्या बॅटऱ्या एन्व्हायरमेंट फ्रेंडली नाही आहे. आणि त्या चार्ज करण्याकरता लागणारी इलेक्ट्रिसिटी परत आपण फॉसिल बर्न करूनच तयार करतो. त्यामुळे अजून संशोधन होणं त्याच्यात जरुरी आहे की ज्याची सस्टेनेबिलिटी वाढेल, ग्लोबल वॉर्मिंग होणार नाही. आणि तुम्हाला ज्या जगात राहायचं आहे, जेव्हा कदाचित आम्ही तिथे नसू, त्यावेळेला तुमचं जीवन कसं सुसह्य होईल आणि एन्व्हायरमेंट फ्रेंडली राहील याच्याकडे तुमच्या संशोधनातून बघणं माझ्या मते अत्यंत जरुरी आहे. लास्ट बट नॉट द लिस्ट, भारतामध्ये खूप जुने सायंटिस्ट होऊन गेले. आपल्या वेदांमध्ये हे सांगितलं आहे, पुराण भारतात हे सगळं माहिती होतं, पहिलं विमान आपणच तयार केलं होतं वगैरे अशा गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात. पण आपल्या याचं पुढे डॉक्युमेंटेशन नाही आहे. मला तुम्हाला सगळ्यांना अशी विनंती आहे की इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी जरी असली तरी त्याच्याबरोबर राईट्स जे असतात ते एस्टॅब्लिश करणं हे अत्यंत जरुरी असतं. आणि ते जर का एस्टॅब्लिश तुम्हाला करायचं असतील तर याकरता तुमचं डॉक्युमेंटेशन चांगलं पाहिजे, पेटंट्स फाईल करता आली पाहिजेत, कॉपीराईट्स फाईल करता आले पाहिजेत. हे जर का तुमच्या लक्षात आलं तर माझ्या मते नुसतं सायंटिस्ट होणं हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स प्रोटेक्ट करणं स्वतःचे, त्याच्यातून व्हॅल्यू क्रिएट करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. तर आता त्या शेवटी तुम्हाला गोष्ट सांगतो.
एक गाव होतं आणि त्या गावामध्ये बरेच महिने पाऊस पडला नव्हता. पाऊस पडला नव्हता त्यामुळे लोक हवालदिल झाली होती. आणि मग त्या पुजाऱ्याने एकदा सगळ्यांना बोलावून सांगितलं की आपण उद्या सकाळी 6 वाजता देवाची प्रार्थना करूया आणि देवाची प्रार्थना केल्यावर पाऊस पडेल. दुसऱ्या वेळी सकाळी 6 वाजता सगळी लोक देवळाकडे आली. त्याच्यामध्ये एक 10-12 वर्षाची लहान मुलगी होती आणि ती येताना छत्री घेऊन आली. तर लोकांनी तिला विचारलं, पाऊस पडला नाही, तू छत्री घेऊन कशाला आलीस? ते म्हणाली, आज प्रार्थना करणार होत म्हणजे पाऊस पडणार आहे, पाऊस पडल्यानंतर मला छत्री लागेल. मला वाटतं ही जी एक श्रद्धा असते आपली आपल्या कामावरची, की मी जे काही करणार आहे त्याची मला पावती मिळणार आहे, त्याचा रिझल्ट मिळणार आहे आणि त्याच्यात यश मिळणार आहे, ही जर का श्रद्धा आपली दररोज सकाळी असेल काम करताना, तर त्याचं फळ तुम्हाला सायंटिस्ट म्हणून कितीही अपयश पहिल्यांदा वाटत असलं तरी ती श्रद्धा तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. माझी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे आणि शिक्षकांना सुद्धा, की अशीच एक छत्री घेऊन दररोज सकाळी बाहेर पडत चला. ती श्रद्धा ठेवली तर मला वाटतं कोणत्याही शास्त्रज्ञाला यश सहज मिळवता येईल. तुम्हाला परत सगळ्यांना शुभेच्छा आणि अभिनंदन. धन्यवाद.